नमस्कार मित्र, आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये आपल्या आईवडिलाचं खूप काही महत्व असतं. जगातल्या इतर कोणत्याही व्यक्तीला वाटत नाही की आपण पुढे जावं, त्यांच्यापेक्षा जास्त प्रगती करावी, पण आपल्या आईवडिलांना नेहमी नक्कीच वाटतं की आपण त्याच्यापेक्षा खूप पुढे जावं, आपण खूप कष्ट करावं, खूप मेहनत करावी आणि मोठं व्हावं. अशीच आईवडिलाची मती सांगणारी छोटीशी गोष्ट मी तुमच्या पुढे मांडतो. एक शेतकरी होता, त्याची बायको आणि त्याचा 15-1 वर्षाचा मुलगा, असा त्याचा सुखी संसार होता. त्यांच्याकडे असलेल्या थोड्याफार शेतीमध्ये तो काबाड कष्ट करायचा, मेहनत करायचा. त्याच्यातून आलेल्या उत्पन्नावर आपला सुखी संसार तो चालवत होता. उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हामध्ये शेतातले सगळे काम संपून गेले होते, आटोपून गेले होते. तो आता शेतामध्ये शेतीची नांगरती करायची बाकी होती आणि ते करण्यासाठी एक दिवस हा शेतकरी आपल्या बैलाच्या जोडीला घेऊन शेतामध्ये सकाळी लवकर गेला आणि शेतामध्ये जाऊन बैलाला नागराला जुंपला आणि नागराला जुंपून त्या बांधावर शेतामध्ये नागरत होता. अंगावर एक फाटकी बनेन होती, पायामध्ये चप्पल किंवा बूट सुद्धा नव्हते. असं जाणवानी पायानं तो बैलाच्या मागे नागराच्या मागे चालत होता. चालता येणारे धासकट, येणारे दगड धोंडे पायाला तुडवत होता, पायाला लागत होते, पायाला चिरा पडत होती, तरी त्याची पर्वा न करता आपलं काम तो नेटाने करत होता. करता करता त्याला तहान लागली, भूक लागली आणि डोक्यावर तर असं ऊन थांबलेलं होतं. डोक्यावर असं ऊन पडत होतं आणि सर्व घामानं भिजून गेलं होतं. मग तेवढ्या त्याचा एक 15-1 वर्षाचा मुलगा त्याच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी भाकऱ्या घेऊन आला. हे पाहून त्या शेतकऱ्याने आपल्या बैलाला नागराला जुंपलेला बैल एका सावलीमध्ये उभा केला आणि त्याने जेवणासाठी बांधावर येऊन बसला. आपल्या मुलासोबत 2 भाकऱ्या खाल्ला आणि उरलेलं शेत नांगरायचं म्हणून परत आणखी उठला आणि शेताला नांगरायला लागला. नांगरत असताना मुलगा बांधावर एका लिंबाच्या झाडाखाली बसलेला होता. तिथं बघून आपल्या वडिलांचं काम बघत होता. आपला वडील एवढ्या उन्हामध्ये सुद्धा कष्ट करतोय, राबतो, हे ते बघत होता आणि शेतकरी या बांधावरून त्या बांधावर नांगरत होता. नांगरताना त्याच्या पायाला अनेक दचकत लागत होते, अनेक कुऱ्हाड्या लागत होत्या, अनेक दगड लागत होते. येणारे मातीचे ढेकं तो पायाने सारत बैलाचा मागे चालत होता. चालता चालता एका ठिकाणी त्या मातीमध्ये खाली दबलेल्या धसकटावर त्याचा पाय पडला. पाय पडता क्षणी ते धसकट त्याच्या पायामध्ये घुसला आणि धसकट घुसता क्षणी त्याच्या पायातून रक्ताची चिळकंडी बाहेर पडली. शेतकऱ्याच्या अंगातून त्या शेतकऱ्याच्या पायातून रक्त बळबळ सांडत होता. त्या शेतकऱ्याचं संताप तळमस्तकाला गेली आणि तो मठ दिशा खाली बसल्यानंतर बघतो तर काय आपल्या पायामध्ये एक असं तीक्ष्ण असं धसकट घुसलेला आहे. आता तो काढावं कसा, ते रक्त कसं थांबा, बळा रक्त जात होता. त्या रक्तामध्ये मातीचे ढेग भिजून ओले चिंब झाले होते आणि तो नागरा मागे बसून बघत होता की आपल्या पायामध्ये किती रक्त जाते. याला थांबावं कसं, थांबवण्यासाठी त्यानं ढेकाची माती फोडून पायावर लावत होता. ऊन वरून तापलेलं होतं, अंगातून घाम निघत होता, डोळ्यामध्ये टकदिशा अश्रू भरले, पण नाईलाज होतं. ते दसकट काढून त्याला पुढे काम करायचं होतं. नाईलाज असतो त्यानं बघत बसला. थोडे बघल्यानंतर इकडे तिकडे बघितला, काय करावं काही सुचत नव्हतं. त्या क्षणी आपल्या त्या बांधावर बसलेल्या मुलाला आठवलं की आपला बाप त्या बांधावरून त्या बांधावर यायला काही वेळ लागत नाही, पण शेतामध्ये नागं थांबून करतो काय म्हणून पळत त्या मुलाने जाऊन बघितलं तर काय आपल्या बापाच्या पायामध्ये धासकट आर पार बसलेलं होतं. तो पाय धरून आपला वडील ते रक्त थांबवण्यासाठी त्याच्यावर माती टाकत होता. हे बघून मुलाच्या डोळ्यात अश्रू आलं. ऊन पडलेलं उन्हामध्ये आपल्या बापाच्या हाल बघून त्या पोरांना खूप वेदना झाल्या, खूप त्रास झालं, तरी ते सण करून आपल्या बापाकडे बघत बसतात. बापानं त्या शेतकऱ्यानं त्याच्या पायात लागलेल्या दसकटीला बघितलं, थोडं काढण्याचा प्रयत्न केला, पण वेदना मात्र खूप होत्या. पण नाईलाज होतं, त्याला काढून त्याला पुढे शेतातलं काम करावं लागत होतं. मग त्यांनी क्षणभरी थोडा इकडे तिकडे विचार न करता काही करावं लागेल, हा त्रास सहन करायला लागला म्हणून त्या शेतकऱ्यांना त्या पायामध्ये धसकट घुसले होतं, त्या पायाला मांडीवर आपल्या हातामध्ये घेतला आणि बघून त्या दसकटला बघितला आणि हळूच पण काही करून क्षणाभरात त्याला बाहेर काढून आपल्याला पुढचं काम करावं लागणार आहे म्हणून त्यानं इकडे तिकडे काही विचार न करता, इकडे तिकडे न बघता, क्षणाचा विचार न करता त्यानं आपल्या पायात घुसलेला धसकट ओढून काढला. वट्टा क्षणी त्या धसकटाबरोबर रक्ताची चिळकंडी बाहेर पडली. बापाच्या वेदना असह्य झालं. वेदना तळपायापासून मस्तकाला गेली. डोक्यामध्ये मुंग्या
पडल्या तरी ते सहन करून त्या बापाने ते धसकट ओढून काढलं. व दक्षिणे ते निघालेलं रक्त भळाभळा रक्त जात होता. रक्त थांबायचं नाव घेत नव्हतं. तरी त्या शेतकऱ्याने वेदना सहन करून तिथली थोडीफार माती त्या पायावर टाकून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला आणि थोडं शांत बसला. आणि ते पायातलं रक्त निघायचं थांबायचं नाव घेत नव्हतं. तरी शेतकऱ्यानं त्या मातीनं शेतातल्या ढेकाच्या मातीनं काही करून ते रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला आणि थोड्या वेळामध्ये ते पायातलं रक्त थांबलं. हे सगळं दृश्य तो 15 वर्षाचा मुलगा तिथं थांबून बघत होता. बापाच्या वेदना त्याला दिसत होतं, बापाचं कष्ट त्याला दिसत होतं. तरी तरी तो नाईलाज असतो कष्ट करत होता, नाईलाज असतो वेदना सहन करत होता. बापाने हे सगळं करत असलेलं त्यानं बघितलं. त्याला असह्य वेदना होत होत्या तरी ते बघत राहिले आणि बापानं त्या धसकट काढलं, बाजूला केलं. तर पायातलं रक्त थांबवण्यासाठी जे प्रयत्न केलं होतं, माती टाकली होती, ते टाकून पायातलं रक्त थांबवलं आणि तसाच परत उठून आपल्या बैलाच्या मागे तो नांगरायला लागला. त्या पोरांना कळलं ना की बापाला एवढी वेदना झाला, एवढा कष्ट सहन केलं, एवढं वेदना सहन केलं आणि परत एवढ्या उन्हामध्ये तळपत त्या उन्हामध्ये अनवाणी पायानं आणखी परत काम करतोय, आणखी परत काम करतोय. म्हणून त्यानं विचार करत त्या बापासोबत चालायला लागला आणि चालता चालता आपल्या बापाला विचारले की बाबा तुम्ही पायातून तुमच्या पायातून एवढा रक्त निघाला आणि तुमच्या पायामध्ये एवढं मोठा धसक घुसला तरी त्याला तुम्ही सहजरित्या बाजूला काढलं, वेदना सहन केल्या आणि परत कामाला लागले. तेव्हा त्या शेतकऱ्यानं त्याच्या मुलाला म्हटलं की बाळा, आयुष्य असंच असतं. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक वेदना सहन करायला लागते, अनेक कष्ट सहन करायला लागतात आणि पुढे आपल्याला जावं लागतं. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा, तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक व्यक्ती, हे धसकटच नाही तर असे अनेक व्यक्ती तुला येतील. तुझ्या प्रगतीवर तू करत असल्या मेहनतीच्या पुढे तुला संकट असतील, तुला त्रास देतील आणि तुला वेदना देतील आणि तुला डिवचतील, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तरी तू त्या तुझ्या प्रगतीत तुझ्या कामात आड येणाऱ्या लोकांना ह्या दसकटासारखं क्षणाचे विचार न करता, मागे पुढे विचार न करता तुला काढून फेकून द्यावं लागेल आणि त्या वेदना सहन करून तुला पुढचं आपलं काम नेटानं करावं लागेल, असं त्या मुलांना सांगितलं. त्या बापानं सांगितलं. हे ऐकून त्या मुलाच्या डोळ्यात अश्रू आले. अरे, आपल्या बापाला एवढं वेदना होऊन सुद्धा, एवढं त्रास होऊन सुद्धा, एवढ्या उन्हामध्ये त्याच्या अंगाची लाही होऊन सुद्धा त्यानं आपल्याला एवढं सकारात्मक विचार देऊ शकतो असं तो विचार करत राहिला. तर मित्रो, या गोष्टीवरून असं आपल्याला समजतं की आपल्या आयुष्यात असं सकारात्मक विचार देणारं, असं आपल्याला नेहमी पुढे जाण्यास प्रोत्साहन करणारा एक व्यक्ती आपल्या आयुष्यात पाहिजे. तो व्यक्ती म्हणजे आपला बाप माणूस. त्याच्याशिवाय आपल्या आयुष्यात कोणी महत्वाचं नाही. थँक्यू.